नमः पार्वती पते। तर त्या पॅकेजच्या प्राइसवर तुम्हाला 10% डिस्काउंट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे। ओंकारेश्वर आणि कालभैरवचं दर्शन तर खूप अप्रतिम झालेलं आहे। अतिशय म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सगळे अरेंजमेंट्स केलेले होते। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे, कारण मागच्या व्हिडिओमध्ये मी एकदा बोललेलो की आपल्या ऑफिस टूर आपल्याला करायची आहे। ऑफिस मी दाखवणार आहे, ऑफिसमध्ये मी काय काम करतो, ऑफिस कुठे आहे आणि काय आपल्या ऑफिसमध्ये काम चालतं नक्की। तर ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी मी सांगतो की आपला टूरचा बिझनेस आहे, टुरिझमचा हॉलिडे पॅकेज वगैरे आपण त्याच्यामध्ये सगळं देतो। टूरला कोणाला जर जायचं असेल तर ते आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतात। त्याच्या सगळ्या डिटेल्स पण मी आज तुम्हाला देणार आहे आणि आपल्या पुढच्या टूर्स आहेत, कुठे कुठे जाणार आहेत त्याच्या पण सगळ्या डिटेल्स मी आज तुम्हाला देणार आहे। जाऊया पहिलं ऑफिसवर। आधी तुम्हाला मी ऑफिस दाखवतो आणि मग आपण पुढे सुरू करूया। कुठची टूर आहे, कुठे आपल्या टूर जाणार आहेत आणि पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला देतो। आणि बरेच लोक स्वतःहून बुक करून जातात, पण काही लोकांना नाही जमत बुकिंग करायला, ऑनलाईन बुकिंग करायला। त्यांना असं वाटतं की थोडंसं कुठेतरी आपण अडकू फसू, म्हणून ते बरेच लोक नाही करत। तर काही लोक टूरच्या ह्याच्याने बुक करतात, म्हणजे एखाद्या टुरिस्ट कंपनीकडे जाऊन, टूर कंपनीकडे जाऊन बुकिंग करतात। तर त्यापैकी आपली एक कंपनी आहे काव्यांश टूर्स म्हणून। पोचलो ऑफिसला, इथे आपल्या समोर ऑफिस आहे, मला दाखवतो एकदा। हे आपलं ऑफिस आहे, ही आपली एंट्री। आणि एक्झॅक्ट कुठे हे पहिलं मी तुम्हाला दाखवतो। मुलुंडला आपल्या इथे संभाजी गार्डन आहे, फेमस गार्डन एकदम। त्याच्यासमोर हे आपलं एक हुडी हॉटेल आहे इथे। मेन संभाजीचा हा एरिया हा इकडे हायवेला जातो आणि याच्या एक्झॅक्ट समोर ह्या बिल्डिंगच्या खाली आपलं ऑफिस आहे। इथे हे रिक्षा स्टँड आहे संभाजीचा, अरुणोदय नगरचं। त्याच्या इथे हे आपलं ऑफिस आहे काव्यांश टूर्स म्हणून। तुम्हाला पहिलं मी ऑफिस दाखवतो आतमधून। हे आपलं ऑफिस आहे, हे सगळे आपलं ॲडव्हर्टायझिंग जिथे आपले ह्या टूर्स जातात। याच्या आधी पण आपल्या बऱ्याच टूर सगळ्या गेलेल्या आहेत, त्याच्या सगळ्या डिटेल्स मी टाकलेल्या आहेत इंस्टाग्रामवर। आणि ह्या बिझनेसमध्ये चेतन भाऊ माझ्यासोबत आहेत। माझ्या प्रत्येक टूरला ते चेतन भाऊ माझ्यासोबत असतात। माझ्या प्रत्येक टूरला तुम्ही बघितलंच असेल। इव्हन याच्या आधी पण मी उज्जैनला गेलो किंवा बऱ्याच ठिकाणी गेलो, नैनितालला गेलो, उत्तराखंडला गेलो। माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही चेतन भाऊंना बघितलं असेल। आणि ज्यांनी नसेल बघितलं तर त्यांनी एकदा पहिलं बघा आधी जाऊन, माझे जुने ब्लॉग्स याच्यात तुम्हाला दिसेल चेतन भाऊ कोण आहेत। चेतन भाऊ माझ्याबरोबर असतात, चेतन भाऊ सुद्धा इथे ऑफिसला असतात। प्लस चेतन भाऊंचा स्वतःचा सिक्युरिटीचा बिझनेस आहे, असं त्यांचं BUSF म्हणून असं नाव आहे त्यांचं। तर हे त्यांचं सगळं इकडे त्यांचा सगळा सेटअप असतो, इकडे ते बसतात। तर त्यांचं स्वतःचं हे त्यांचं सगळं सामान आहे इथे आलेलं, त्यांच्या सिक्युरिटीचं सगळे हे बेल्ट्स हे त्यांचे कपडे, हे अशी BUSF म्हणून त्यांची कंपनी आहे सिक्युरिटीची। तर एकाच ह्याच्यामध्ये आपल्या ह्या दोन कंपन्या चालतात। तर तुम्हाला पण कोणाला जर सिक्युरिटीसाठी तुम्हाला गार्ड पाहिजे असेल किंवा पर्सनल गार्ड पाहिजे असेल, पर्सनल तुम्हाला बॉडीगार्ड्स पाहिजे असेल, तर तुम्ही चेतन भाऊंना पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, मला मेसेज करू शकता किंवा चेतन भाऊंचा पण मी नंबर ह्याच्यामध्ये देईन। तर तुम्ही त्यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांच्याकडनं सिक्युरिटीसाठीच्या सगळ्या डिटेल्स घेऊ शकता। एखादा कमर्शियल प्रोजेक्ट चालू असेल, एखादा नवीन प्रोजेक्ट चालू होणार असेल, तिकडे सिक्युरिटी पाहिजे असेल, कुठेही तुम्हाला सिक्युरिटी लागली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता BUSFला। नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तर तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता। तर आता तुम्हाला सगळ्या मी डिटेल्स दिलेले आहेत, चेतन भाऊंच्या सुद्धा दिलेले आहेत, माझ्यासुद्धा डिटेल्स दिलेले आहेत। ऑफिसबद्दल पण मी डिटेल्स दिलेले आहेत की आपलं ऑफिस कुठे आहे, काय आहे, ह्या सगळ्या आपल्या ऑफिसच्या डिटेल्स झाल्या। आता तुम्हाला ज्या मी डिटेल्स देणार आहेत त्या डिटेल्स मी तुम्हाला सगळ्या आपल्या टूर्सच्या देणार आहेत, की आपल्या आता पुढे टूर्स कुठचे आहेत, कुठे जाणार आहेत, कधी असणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय ऑफर्स मिळणार आहेत, तुम्ही कुठे कुठे जाऊ शकता, कुठे फिरू शकता, कुठच्या सीझनला तुम्ही जाऊ शकता, असे पुढे पण अजून व्हिडिओ येणार आहेत। म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये कदाचित एवढं कवर करता नाही येणार आपल्याला, तर पुढे पण अजून हे व्हिडिओ येणार असेल किंवा येणार आहेत। तर तुम्हाला पण कुठे जायचं असेल, तुम्हाला काही एन्क्वायरीज असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। मी आपले सगळे नंबर्स आणि सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स मी तुम्हाला देईन डिस्क्रिप्शनमध्ये। एकदा डिस्क्रिप्शन पण आपलं चेक करून घ्या, ज्याच्यामध्ये तुम्हाला चेतन भाऊंचा पण सिक्युरिटीचा पण कॉन्टॅक्ट मिळेल, आपला काव्यांश टूरचा पण कॉन्टॅक्ट मिळेल। दोन्ही बिझनेसचे आपले कॉन्टॅक्ट तिकडे तुम्हाला मिळतील। तर एकदा डिस्क्रिप्शन पण चेक करून घ्या आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक चांगली ऑफर मी शेवटला देणार आहे। आणि ती ऑफर आत्ता येणाऱ्या आपल्या टूरचीच आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला फायदा होईल आणि खूप चांगलं त्याच्यामध्ये तुम्हाला टूर ही खूप चांगली टूर मिळेल तुम्हाला। तर आता तुम्हाला मी ज्या डिटेल्स येणार आहेत, ज्या टूरच्या डिटेल्स येणार आहेत, ती टूर आहे आपली उज्जैन, ओंकारेश्वर आणि इंदोर। तर हे 3 डेस्टिनेशन आपण ह्याच्यामध्ये कवर करणार आहोत। आणि ही टूर आपली कधी जाणार आहे, तर ही टूर जाणार आहे आपली 1 ऑक्टोबरला। 1 ऑक्टोबरला आपण निघणार आहे, 2 ऑक्टोबरला आपण तिथे पोहोचणार आहोत।
आणि ही पूर्ण तुम्हाला डे वाईज मी तुम्हाला आयटनरी तुम्हाला समजवतो याच्यामध्ये की आपलं ही टूर कशी असणार आहे आणि लास्टला आपण बघू की ह्याच्यामध्ये आपली ऑफर काय असणार आहे आणि ह्याच्यात तुम्हाला कसा फायदा होणार आहे ते. याच्या पुढे पण असे मी नेहमी व्हिडिओ बनवीन जिथे जिथे आपले डेस्टिनेशन असेल, जिथे जिथे आपण जाणार असू किंवा ज्या लोकेशनला आपली टूर लागणार असेल, ग्रुप टूर असेल दे, पर्सनल असू दे, काही असू दे, तर त्याच्याप्रमाणे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ह्या डिटेल्स देत जाईन. कदाचित ह्या चॅनलवर देईन किंवा कदाचित मी अजून काव्यांचं जे दुसरं चॅनल आहे किंवा इंस्टाग्रामवरती आपल्या ज्या सगळे डिटेल्स आपण देतो तिकडे कदाचित मी ह्या डिटेल्स येईन. तर बघू आपल्याला कसा आपल्याला रिस्पॉन्स येतो आहे ह्या व्हिडिओचा. जर ह्या व्हिडिओसाठी आपल्याला चांगले रिस्पॉन्स आला तर नक्कीच मी माझ्या ह्या चॅनलवरती मी हे व्हिडिओ पोस्ट करीन माझ्या टूरचेच आणि काव्यांशवरसुद्धा करीनच. काव्यांशचं पण मी स्वतःचं एक वेगळं चॅनल बनवीन काव्यांश टूर्सचं, जिथे मी गेलेल्या टूर्सचे पण ब्लॉग बनवीन. जिथे मी जातो आहे टूरला ते टूरसाठी वेगळे ब्लॉग बनवून मी त्या चॅनलवर टाकीन, जेणेकरून ते चॅनल वेगळं राहील आणि हे चॅनल माझं वेगळं राहील. कारण ह्याच्यावर मी बरेच पर्सनल व्हिडिओज पण टाकतो. मी कुठे फिरायला जातो आहे, फॅमिलीसोबत जातो आहे, अजून काय करतो आहे जे, किंवा मी कधी कधी त्याच्यावरती माझे ह्याचे पण व्हिडिओ टाकतो आहे, फूड व्हिडिओ टाकतो आहे, रेसिपी व्हिडिओ टाकतो आहे. असे बरेच व्हिडिओ मी कुठे कुठे ह्या चॅनलवर टाकलेले आहेत. त्यामुळे ह्या चॅनलवर मी सगळे मिक्स व्हिडिओ टाकतो आहे खरं तर. हा व्हिडिओ पण मी ह्या चॅनलवर टाकतो आहे आता पहिल्यांदा आपल्या टूर्सचा, की पुढे आपल्या टूर्सच्या डिटेल्स देण्याबद्दलचा. तर बघू ह्या व्हिडिओला आपल्याला किती रिस्पॉन्स येतो आहे. जर चांगला रिस्पॉन्स आला तर ह्याच्यावर पण आपण कंटिन्यू करू आणि दुसऱ्या चॅनलवर सुद्धा आपण कंटिन्यू करू. तर चालू करूया आपल्या उज्जैनच्या टूरबद्दल. तर ही टूर असणार आहे आपली 3 दिवसाची, 2 नाईट्स 3 डेजची. ह्या टूरमध्ये आपण ट्रेनने प्रवास करणार आहोत. ट्रेनने आपण जाणार आहोत कारण अवंतिका एक्सप्रेस मुंबई सेंट्रलवरून सुटते रोज रात्री 8:40ला मुंबई सेंट्रलवरून. तर तिकडनं आपण ह्या ट्रेनने प्रवास करणार आहोत. ती सकाळी 7:30 वाजता पोचते उज्जैनला आणि तिथे पोचल्यानंतरच्या पुढच्या डिटेल्स मी तुम्हाला आता समजवतो. जसं मी आता समोर लॅपटॉप ठेवलं आहे, लॅपटॉपवरती मी डिटेल्स ओपन केलेले आहेत, त्याच्यावाईज मी तुम्हाला आता आयटनरी समजवतो थोडी. आणि जसे जसे ज्याचे फोटो येतील, जसे मी तुम्हाला स्क्रीनवर पण काही दाखवीन. म्हणजे ह्या स्क्रीनवरतीच तुम्हाला मी बाजूला दाखवीन की आपण कसा प्रवास आणि कुठे करणार, आणि किंवा हॉटेल्स असतील तर ते हॉटेल्स कुठचे असतील, कुठच्या मंदिरात जाणार आहोत, किंवा तिथे काय अजून वेगळं काही मला दाखवता आलं तर ते मी बाजूला साईडला तुम्हाला बॉक्समध्ये दाखवीन. ज्या माझ्या जुन्या टूर्स झालेले आहेत त्याचे पण काही मी फोटोज टाकीन, ते पण तुम्हाला त्याच्यावर बघायला मिळतील बाजूला. आणि ह्या ब्लॉगच्या एंडला मी माझ्या जुने जे काही टूर झालेले आहेत, ज्या आधी पण टूर्स गेलेले आहेत उज्जैनसाठीच्या, तर त्याचे मी रिव्ह्यूज आणि काही व्हिडिओज आहेत जे आम्ही त्यावेळेला काढलेले कस्टमरचे रिव्ह्यूज घेतलेले, ते मी शेवटला टाकणार आहेत. हा व्हिडिओ एंड झाल्यानंतर तुम्ही ते रिव्ह्यूज बघू शकता. मी पुढे अपलोड करीनच ते रिव्ह्यूसुद्धा. लास्टला मी व्हिडिओमध्ये 1-2-3 रिव्ह्यूज टाकीन आणि त्याचे काही फोटोज टाकीन मी जुन्या गेलेल्या टूरचे. तर ते पण नक्की बघा, आवर्जून बघा. त्याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की ही आपली टूर कशी होणार आहे ते. तर चालू करूया आपण पहिल्या दिवशीपासून. जसं आपण इकडनं निघणार आहोत, जसं आपली 2 ऑक्टोबरला ही टूर आहे. तर ह्याच्या व्यतिरिक्त, म्हणजे आता हे मी तुम्हाला ग्रुप टूरबद्दल सांगतो आहे, पण जर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला ही टूर ग्रुप टूर न करता किंवा त्या डेटला तुम्हाला पॉसिबल नसेल, तुम्हाला तुमच्या डेटला जायचं असेल, तर आपण तसेही तुम्हाला बुक करून देऊ. तुम्ही तुमच्या डेटप्रमाणे ठरवा. तुमची फॅमिली असेल, तुमचा ग्रुप असेल, तुम्हाला पर्सनल जायचं असेल तर ते पण बुकिंग मी तुम्हाला इथून करून देईन. माझ्या थ्रू तुम्हाला तिथे सगळं बुकिंग करून मिळेल. आणि नॉर्मली आपण ज्या बुकिंग्स करतो त्या सगळ्या 3 स्टार हॉटेललाच करतो. 3 स्टारच्या खाली आपण बुकिंग करत नाही कुठच्या साध्या हॉटेलला. नॉर्मली आपले जेवढे सगळे हॉटेल आहेत ते 3 स्टार हॉटेल, 3 स्टार, 4 स्टार आणि 5 स्टार ह्याच हॉटेलला आपण बुकिंग करतो. तर तिकडचे सुद्धा आपले हॉटेल चांगले. त्या हॉटेलचे पण मी तुम्हाला फोटो किंवा जमलं असं व्हिडिओ पण मी टाकीनच त्याच्यामध्ये, जे आधी आपण गेलेलो. आणि त्या हॉटेल्स आपले तिकडचे फिक्स आहेत, ज्या हॉटेलला आपण थांबणार आहोत ते नेहमी आपल्या ह्या टूरसाठी बुक असतात. तर जसं की आता आपण 1 ऑक्टोबरच्या टूरचं बोलतो आहे, तर आपण 1 ऑक्टोबरला, म्हणजे 1 ऑक्टोबरला माझ्यामध्ये गुरुवार आहे. गुरुवारी रात्री 8:45 वाजता आपण इकडनं निघणार आहोत अवंतिका एक्सप्रेसने. 3 टायर AC ज्याच्यामध्ये आहे, 3 टायर ACने आपण जाणार आहोत. तर त्याच्यामध्ये फर्स्ट डेला आपण उज्जैनला आपण सकाळी 7:30 वाजता पोहोचणार आहोत. तिथून उज्जैनला पोचल्यानंतर आपण पहिलं जाणार आहोत हॉटेलवरती फ्रेश व्हायला. कारण हॉटेलवरती असं आहे की एवढ्या सकाळी सकाळी कोणी चेक इन देत नाही. हा थोडासा एक इश्यू असतो आपल्या ह्याच्यामध्ये. एवढ्या सकाळी लवकर पोचल्यानंतर की हॉटेलला चेक इन मिळायला थोडासा प्रॉब्लेम येतो. म्हणून त्या दिवशी सर्वात पहिला आपण गेल्यावर तिथे ब्रेकफास्ट करणार आहोत, जो आपल्याकडनं ब्रेकफास्ट असेल त्या हॉटेललाच. रूफटॉप हॉटेल आहे ते, तिथे वरती बसून आपण ब्रेकफास्ट करणार आहोत हॉटेलला. त्याचा पण मी व्हिडिओ इथे टाकतो. जे वरती तिकडचा जो एरिया आहे, इतका चांगला एरिया आहे ना की सगळं ओपन आहे तिकडे. पूर्ण बसल्यानंतर तुम्ही ओपन एरियामध्ये सगळं बाजूला ग्लासेस आहेत, तिकडनं बसून तुम्ही व्ह्यू एन्जॉय करू शकता. समोर मंदिरसुद्धा दिसते तुम्हाला. त्या मंदिर म्हणजे आपलं जे मेन महाकालचं मंदिर आहे त्याच्यावरती जो घुमट वगैरे असतो तो पण सगळा दिसतो. पूर्ण कॉरिडॉर दिसतो तिकडनं वरती. तर तो पण तुम्ही तिकडे बसून एन्जॉय करू शकता. आणि मेन तर तिकडे आपला ब्रेकफास्ट असणार आहे. सकाळी ब्रेकफास्टला आपले काही आपल्या थ्रू जो ब्रेकफास्ट असेल तो तुम्हाला तिथे ब्रेकफास्ट करायला मिळेल. त्याच्यानंतर 10 वाजता आपण रूम चेक इन्स देणार आहोत सगळ्यांना.
जसं जसं आपण रूम अलॉट करू. आणि हां, ह्याच्यामध्ये एक 2 ऑप्शन आहेत, की जर तुम्ही 2 जण आलेले असाल, 2च तुमची फॅमिली असेल किंवा 4 जणांची असेल, त्याच्यापेक्षा जास्त असेल, तर ह्याच्यामध्ये आपण ऑप्शन ठेवलेले ट्रिपल रूमचं आणि डबल रूमचं. ज्यात डबल रूम जर घेतली तर त्याच्यामध्ये फक्त तुम्ही 2 जण असाल, समजा जर नवरा बायको असेल, बहीण भाऊ असेल, मित्रमैत्रिणी असेल किंवा दोन्ही मैत्रिणी असतील, 2 मित्र असतील, तुम्हाला दुसरं कोणाला ॲडजस्ट करायचं नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं अजून एक्स्ट्रा पैसे भरून तुम्ही डबल रूमसुद्धा घेऊ शकता. त्याच्यामध्ये दुसरं ऑप्शन आहे आपलं ट्रिपल रूमचं. ट्रिपल रूममध्ये आपण एखादी फॅमिली असेल, ते 3 जण राहायला तयार आहेत, म्हणजे आई वडील असेल, मुलगा असेल, 3 फ्रेंड्स असतील, 3 मैत्रिणी असतील, कसंही जसे तुमची फॅमिली असेल त्याच्याप्रमाणे तुम्हाला राहायचं असेल तर तुम्ही ट्रिपलमध्येही राहू शकता. किंवा जर अननोन पर्सन असेल तर त्याच्यामध्ये आपण कसं करतो ट्रिपल शेअरिंगला, की लेडीजला देतो आणि जेंट्सला देतो, जेणेकरून अनोळखी पण असेल, नवीन असेल तर त्यांना तो प्रॉब्लेम येत नाही. तर आता आपला रूमचा पण विषय क्लिअर झाला इथे, डबल रूम आणि ट्रिपल रूमचा. तर आता आपण बघूया की पुढे आपला दिवस कसा असणार आहे, दिवसा आपण काय दर्शन घेणार आहे, कुठे कुठे जाणार आणि काय एक्सप्लोअर करणार आहे. तर त्याच्यामध्ये आपण सर्वात पहिलं रूमवरून आपण फ्रेश वगैरे होऊन रूममधनं आपण फ्रेश वगैरे होऊन सगळे आंघोळ वगैरे करून आपण पहिलं निघणार आहोत कालभैरवच्या दर्शनाला. कारण असं म्हणणं असं तिकडे मान्यता आहे की सर्वात पहिलं कालभैरवचं दर्शन घेतलं जातं. तर आपण सर्वात पहिलं कालभैरवच्या दर्शनाला जाणार आहोत. तर आता तिथे कालभैरवसाठी पण त्यांनी VIP दर्शनाची सोय केलेली आहे, किंवा आपल्यातर्फे पण आपण VIP दर्शनाची सोय करून देतो तिकडे. आणि जर लोकांना VIP दर्शन घ्यायचं नसेल तर तिथे लाईन असते, ज्याच्यामध्ये 2 ते 3 तासात तुमचं दर्शन होतं. कारण कालभैरवला खूप गर्दी असते, तर तिकडे तुम्हाला लाईनीत उभे राहून पण दर्शन घेऊ शकता, पण तिथे तुम्हाला खूप बराच वेळ जातो लाईनीत. त्यामुळे आपण बेसिकली तिथे VIP दर्शनचा ऑप्शन देतो लोकांना, की आपण VIP दर्शनच घेऊ आपल्या. तर तिथे आपण सगळ्यांना VIP दर्शनाचंच ऑप्शन देतो. आपण जेवढ्या मंदिरात दर्शन घेणार ते VIP दर्शनच घेणार आहोत. त्याच्या सगळ्या ज्या काही लिंक्स वगैरे असतील किंवा काय ते आपण आधीच सगळ्यांना देतो. त्याच्यावरती आपण ऑनलाईन बुकिंग करून घेतो VIP दर्शनाची, आणि सगळं VIP दर्शन करून घेतो, जेणेकरून आपलं दर्शन तिथे पटापट होईल, टाईम जाणार नाही आणि बाकीचे सगळे मंदिरं पण एक्सप्लोअर करता येतील आणि वेळेत आपल्याला सगळं करता येईल. ह्याच्यासाठी आपण तिथे VIP दर्शनाची सोय करून ठेवलेली आहे. कारण आपण जर लाईन लावून दर्शन घ्यायला गेलो तर एकेका मंदिरात आपल्याला 2-2, 3-3 तास जातात. त्यामुळे तिथे पॉसिबल नाही आहे एकेका मंदिरात 2-2, 3-3 तास घालवणं, कारण तिथे भरपूर मंदिरं आहेत. म्हणजे उज्जैन हे मंदिरांसाठीच आता फेमस आहे, मंदिरं भरपूर आहेत तिकडे. तर त्यानंतर आपण कालभैरवचं दर्शन घेऊन पुढे आपण जाणार आहोत गडकालिका माताला. गडकालिका माताचं आपण दर्शन घेणार आहे. ती शक्तिपीठामधली एक देवी आहे, असं तिकडचं हे आहे. तर आपण त्याचं पण दर्शन घेणार आहोत. तिकडनं आपण नंतर जाणार आहोत दुपारी, समजा आता हे 1-1:30 वाजेपर्यंत आपलं ते कव्हर होईल. त्यानंतर आपण गडकालिका माता करणार आहोत. गडकालिका माता केल्यानंतर आपला दुपारचा लंच असेल तिकडे, आपण हॉटेलला लंच करणार आहोत. तो लंच करून आपण तिकडनं जाणार आहोत संदीपनी आश्रमला आपण जाणार आहोत. तिथून संदीपनी आश्रमचं आपण दर्शन घेऊन आतमध्ये आपल्याला काही सगळे डिटेल्स दिल्या जातील संदीपनी आश्रमच्या. आणि आपण जेव्हा तिथे जिथे जाणार आहोत तिकडच्या आपण सगळ्या आपल्या डिटेल्स पण देणार आहोत आपल्या सगळ्या मेंबर्सला, जे आपल्याबरोबर येणार आहेत त्यांना आपण सगळ्या मंदिरांची तिथे माहितीसुद्धा देणार आहोत. त्यामुळे मी आता इथे सगळी तुम्हाला माहिती नाही देत, सगळी माहिती तुम्हाला तिकडे दिली जाईल आपल्याबरोबर टूरला आल्यानंतर. तर संदीपनी आश्रममध्ये आपण सगळे डिटेल्स देणार की श्रीकृष्णाने तिथे कुठची विद्या घेतली, कशी घेतली, किती दिवसामध्ये घेतली, तिथे जो गौरीकुंड आहे त्याचा आपण सगळे आपल्याला डिटेल्स देणार आहोत. त्या आतमध्ये सगळं आपल्याला एक्सप्लोअर करायला मिळेल. तर ह्या सगळ्या डिटेल्स मी तुम्हाला तिथे गेल्यावर देणार आहे. तिथून आपण दर्शन घेऊन आपल्याला 3:30-4 वाजणार आहे. 3:30-4 वाजता आपण तिकडनं निघून आपण जाणार आहोत शिप्रा नदीसाठी. आता ही शिप्रा नदीची आरती असते संध्याकाळी 5:30-5:45 चालू होते, पण आपण थोडंसं तिथे लवकर जातो ह्याच्यासाठी, कारण तिथे आपल्याला पुढे जागा मिळेल. पुढे तिथे आरती असते आणि ती आरती खूप सुंदर असते, बघण्यासारखी असते. तर त्याच्या आपल्याला समोर बसून, जवळ बसून आपल्याला त्याचा आनंद घेता यावा, यासाठी आपण थोडंसं लवकर जाऊन तिथे आपण जागा पकडतो. आणि तिकडे आपली आरती चालू होते 6 वाजता. जी आरती मोठं त्याच्यामध्ये बरीच मोठी आरती असते ती, म्हणजे एक अर्ध्या पाऊण तासाची ती आरती असते. ती आरती आपण तिकडे घेतो आणि तिथे तुम्हालाही आरती करायला मिळते. तुम्हाला ताट दिलं जातं आरती करायसाठी, तर तेही तुम्ही घेऊ शकता. त्याच्या पण डिटेल्स आम्ही तुम्हाला तिथे गेल्यावर देऊ. आणि त्या आरतीसाठी आपण किती वाजता पोहोचणार आहे आणि किती वाजता निघणार आहे ह्याचे डिटेल्स मी आता तुम्हाला दिलेले आहेत, की आपल्याला तिथे थोडंसं लवकर जावं लागतं, जेणेकरून ती आरती आपल्याला पुढे बसून घेता यावी. आणि त्यानंतर आपण तिकडनं निघणार आहोत आणि जाणार आहोत हरसिद्धी माता मंदिर दर्शन घ्यायला, जे बाजूलाच आहे. हरसिद्धी माताचं दर्शन घेतल्यानंतर आपण बाजूला असलेल्या मेन महाकाल मंदिराचं, मेन उज्जैनमधल्या महाकाल मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत, जे संध्याकाळी आपण एक 7:30-8:45 घेणार आहे. कारण तेव्हा थोडी गर्दी तिथे कमी असते दिवसभरापेक्षा, आणि कारण नंतर शयन आरती वगैरे असते रात्रीची. ते एक 9:15, 9:15 दरम्यान ते लोक आतमध्ये सुरुवात करतात लोकांना घ्यायला परत रात्रीच्या आरतीसाठी. आणि आता त्या आरती आणि जी सकाळची आरती असते
त्या आरतीसाठी आता त्यांनी पूर्ण हे केलेलं आहे, ऑनलाईन बुकिंग केलेली आहे. आधी फ्री होती शयन आरती, रात्री कोणी जाऊ शकत होतं. आता तसं नाही करते, आता तुम्हाला आधी बुकिंग करावी लागते, प्री बुकिंग करावी लागते, 2 महिने आधी तुम्हाला बुकिंग करावी लागते त्यासाठी. तर जर कोणाला ती घ्यायची असेल शयन आरती किंवा जर सकाळची भस्म आरती घ्यायची असेल तर तुम्ही 2 महिने आधी बुकिंग करू शकता त्याची तुमच्या डेटला, किंवा आपल्या डेटला आपण ज्या जाणार आहोत आपल्या ग्रुप टूरच्या त्या डेटला तुम्ही बुकिंग करू शकता आणि त्या आरतीची तुम्ही म्हणजे ती आरती तुम्ही घेऊ शकता. उज्जैनला आपण दर्शन घेतल्यानंतर संध्याकाळी 8 वाजता ते पण आपण VIP दर्शन घेणार आहे. त्याचं बाहेरच आपल्याला त्याचं VIP पासचं आपली काउंटर आहे, तिकडे आपल्याला त्याचे कुपन्स मिळतात VIP पासचे आणि आपण तिकडनं VIP पास काढून, माझ्यामध्ये 250 रुपयाचा तो VIP पास आहे, तिकडनं VIP पास घेऊन आपण 5 मिनिटात आपण दर्शन घेऊ शकतो महाकालचं. आणि ते दर्शन घेऊन आपण तिकडनं जाणार आहोत हॉटेलवर. त्या दिवशी आपल्या हॉटेलवरती जाऊन आपलं रात्री डिनर असणार आहे हॉटेलवरतीच. हॉटेलला डिनर करून आपण त्या दिवशी रात्री रेस्ट करणार आहोत. आता हा जो आपला दिवस सगळा गेला, ह्या दिवसभरामध्ये आपले जवळ 3 मंदिरं, एक आश्रम आणि बाकी अजून छोट्या काही गोष्टी आहेत ज्या मध्ये मध्ये लागणाऱ्या आहेत, ज्या आता मी तुम्हाला सगळे तिथे सांगू शकत नाही, ते पण आपण एक्सप्लोअर करणार आहे. तर ते सगळं एक्सप्लोअर करताना तुमचा हा जो दिवस जाणार आहे, ह्या दिवसभरामध्ये आपल्याकडनं तुम्हाला काही सगळ्या डिटेल्स दिल्या जाणार आहेत, माहिती दिली जाणार आहे. ही ऑन द स्पॉट तुम्हाला त्या जागेवर सगळी मी माहिती देईन जी काय असेल ती. तिथे आपलं टूर मॅनेजर असेल, टूर गाईड असेल, आपले सगळे त्याच्यावर तुमच्याबरोबर आपली माणसं असणार आहेत. आणि हा ग्रुप असेल तर त्याच्यासाठी आपण ज्या ग्रुपप्रमाणे आपली एक टूर मॅनेजर, जर तुमची फॅमिली असेल तर त्याच्यावर तुमचा ड्रायव्हर कम गाईड असं तुम्हाला एक दिला जाईल आपल्याकडनं. तर तशी सुविधा आपल्याकडनं आपण दिलेली आहे. त्यानंतर दुसरा दिवस येतो. दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे ओंकारेश्वरला. तर दुसऱ्या दिवशी आपण जे ओंकारेश्वरचं दर्शन घेणार आहोत, त्या ओंकारेश्वरचं अंतर उज्जैनवरून आहे जवळजवळ 110 किलोमीटर. आपल्याला 110 किलोमीटरचा रस्ता पार करायला कमीत कमी 4 ते 5 तास जातात, कारण तो रस्ता थोडासा खराब आहे आणि ते अंतर बरंच लांब आहे. त्यामुळे आपण सकाळी लवकर निघतो त्या दर्शनासाठी ओंकारेश्वरच्या. तर 7 वाजता आपण तिकडनं दर्शनासाठी आपण हॉटेलमधून चेकआउट करणार आहोत. पहिल्या दिवशीचा जो आपण हॉटेलवर आपण जे थांबणार आहे उज्जैनच्या, तिकडनं आपण सकाळी 7 वाजता चेकआउट करून आपण निघणार आहोत ओंकारेश्वरसाठी. आणि ओंकारेश्वरला आपण जाणार आहे दर्शनासाठी. ओंकारेश्वरला आपण दर्शनाला गेल्यानंतर तिथे सुद्धा आपली VIP दर्शनाची आपली सोय केलेली असेल, कारण तिथे जर डायरेक्ट दर्शन घ्यायचं झालं लाईन लावून तर 6 तास कमीत कमी दर्शनाला पाहिजे, जर तिथे गर्दी असेल तर. आणि गर्दी असते तिथे प्रचंड गर्दी असते. तर त्यामुळे आम्ही तिथे दर्शनाला आम्ही VIP पासची सोय करून ठेवलेली आहे. VIP पास थ्रू आपण तिथे दर्शन घेतो, जेणेकरून तिथे दर्शन आपलं एक 10 ते 15 मिनटामध्ये आपलं दर्शन होतं. त्यानंतर आपण तिकडे नदीची परिक्रमा करतो, बोटीतनं करतो. ते बोटीचं आपण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे, चार्जेस वगैरे ते सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. दुसरं, त्यानंतर आपण समोर मामलेश्वरचं दर्शन घेणार आहे. अजून एक समोर मंदिर आहे नदीच्या समोरच, म्हणजे एक्झॅक्ट आपलं ओंकारेश्वर मंदिराच्या समोरच ते मंदिर आहे जिथे आपण दर्शन घेणार आहोत. तिकडचं दर्शन घेऊन आपण निघणार आहोत इंदोरसाठी. आता इंदोरसाठी निघताना आपल्याला हे दर्शन घेईपर्यंत दुपारी 2:30-3 वाजतात. त्यानंतर आपण तिकडनं तो ओंकारेश्वर सोडून आपण निघतो इंदोरसाठी. तिकडनं निघाल्यानंतर आपण मध्ये थांबणार आहोत परत लंचसाठी. दुसऱ्या दिवशीचा हा लंच असणार आहे. ते ह्या लंचसाठी आपण दुसऱ्या दिवशी आपण थांबणार आहोत तिथे एका हॉटेलला. आनंदम म्हणून आपलं हॉटेल आहे, फिक्स असतं आपलं हॉटेल्स, जे काही आपण जिथे थांबतो त्या हॉटेलला आपण थांबणार आहोत लंचसाठी. तिकडे लंच वगैरे करून आपण इंदोरसाठी निघणार आहोत. संध्याकाळी 5:30-6 पर्यंत आपण इंदोरला पोहोचतो. 5:30-6ला इंदोरला पोहोचल्यानंतर आपण थोडा रेस्ट करणार आहोत, कारण आपण त्या दिवशी इंदोर थोडंसं एक्सप्लोअर करणार आहोत. तर सकाळी आपण ह्या टूरसाठी म्हणजे ओंकारेश्वरचं दर्शन घेण्यासाठी ह्या टूरला आपण सकाळी लवकर निघतो, कारण ते अंतर लांब आहे हे मी तुम्हाला बोललो. तर त्यासाठी आपण सकाळी लवकर उठलेलो असल्या कारणाने थोडं रात्रीपर्यंत आपण आपल्याला ह्या टूरमध्ये इंदोर एक्सप्लोअर करायचं असल्यामुळे थोडा रात्री लेट होणार असो. त्यामुळे आपण संध्याकाळी हॉटेलवर पोहोचल्यानंतर इथे थोडंसं आपण रेस्टसाठी थोडा टायमिंग दिलेला आहे, जिथे आपण हॉटेलवर संध्याकाळी जाऊन इंदोरच्या हॉटेलवर चेक इन करणार आहोत. त्या हॉटेलच्या पण मी डिटेल्स तुम्हाला शेवटला देईन की आपण कुठच्या हॉटेलला चेक इन करणार. दोन्ही हॉटेलच्या डिटेल्स मी तुम्हाला शेवटला देईन. त्या हॉटेलला चेक इन करणार आहोत आणि त्या हॉटेलला चेक इन केल्यानंतर तिथे आपण रेस्ट करणार आहोत संध्याकाळी 7:30-8 पर्यंत. जसा वेळ मिळेल, जसं आपण आपला टायमिंग असेल, आपल्याला पुढे कुठे किती वाजता निघायचं त्या हिशोबाने आपण तिथे रेस्ट करणार आहोत. तिथे रात्री आपला डिनर त्या हॉटेलवरती होईल. तो डिनर वगैरे करून तिथे थोडासा हलका डिनर करून आपण रात्री तिकडनं 9-9:30ला आपण निघणार आहोत इंदोरमधलं सराफा बाजार एक्सप्लोअर करायला. आता सराफा बाजार म्हणजे तुम्ही बोलाल की तिथे सोन्याची वगैरे दुकानं असतील, तर तसं नाही आहे. सराफा बाजार हे रात्री 9:30ला बंद झाल्यानंतर तिथे सगळे स्टॉल्स लागतात, जे आपले स्नॅक्स काउंटर आहेत सगळे असे तिथे बरेच त्या गल्लीमध्ये सगळे काउंटर लागतात. वेगवेगळे आहेत, स्वीट्सचे काउंटर आहेत, चाटचे काउंटर आहेत, पावभाजीचे काउंटर आहेत, छोले भटुरेचे काउंटर आहेत, असे बऱ्याच प्रकारचे काउंटर्स लागतात. ज्युसेस आहेत, काही मिल्कशेक आहेत, जामून शॉट आहे, असे बरेच प्रकारचे तिकडे वेगवेगळे हे लागतात, जे तुम्ही यूट्यूबवरती पण चेक करू शकता यूट्यूबवरती. तुम्हाला यूट्यूबवरती ते कळेल की सराफा बाजार काय आहे म्हणून.
जिथे तुम्हाला बरेच फेमस असे यूट्यूबरसुद्धा भेटणार आहेत. यूट्यूबवरती फेमस असलेले ते गोल्डन मॅन, जसं त्याची कुल्फी फेमस आहे गोल्डन मॅनची, जे सोन्याच्या चैनी वगैरे घालून, पूर्ण सोनं घालून ती लोकं कुल्फी विकतात. 350-400 रुपयाची एक कुल्फी आहे ती. कारण त्यांना सोन्याचे सगळं जे घातलेलं आहे त्याप्रमाणे त्यांनी रेटसुद्धा त्या कुल्फीचा लावलेला आहे तसा. दुसरं तिकडे ज्यूसवाला एक फेमस आहे, जोशी वडेवाला फेमस आहे तिथे, जो वरती ते कटोरी उडवून वगैरे वडे वगैरे देतो, ते तुम्ही बघितलं असेल यूट्यूबवरती, ते सुद्धा फेमस आहे. अशा ह्या बऱ्याच गोष्टी आपण एक्सप्लोर करणार आहोत इंदोरमध्ये. आणि ह्या इंदोरमधल्या एक्सप्लोर करेपर्यंत आपल्याला रात्री ते 12-1 वाजतो. त्या दिवशी रात्री आपण हॉटेलवरच चेकआउट करणार आहोत. हा आपला दुसरा दिवस असेल. आता तिसऱ्या दिवशी सकाळी आपण त्या हॉटेलचा चेकआउट करून आपण निघणार आहोत इंदोरचे काही साईट सीन करायला, ज्यामध्ये आपण इंदोरचे अन्नपूर्णा माता मंदिर करणार आहोत. त्याच्यानंतर आपण तिकडचं खजराना गणेश मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यानंतर अजून तिकडचं आपलं मार्केट आहे काही, जर तुम्हाला कपडे घ्यायचे असेल तर कपडा मार्केट आहे. त्याच्यानंतर राजवाडा आहे तिथे, राजवाडा पॅलेस, ते आपण तिकडे बघणार आहोत. ते सगळं करून आपण दुपारचा लंच वगैरे करून आपण 56 दुकान तिकडे एक्सप्लोअर करायला जाणार आहोत. 56 दुकान म्हणजे तिथे पण असंच सगळे स्टॉल्स आहेत, म्हणजे शॉप्स आहेत, जिथे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे स्नॅक्स किंवा फूड वगैरे तुम्ही तिकडचं एन्जॉय करू शकता. इंदोरचे सगळे चाट्स वगैरे, किंवा तुम्हाला काही शॉपिंग करायची असेल, तिकडचं काही फरसाण वगैरे घ्यायचं असेल तर ते तुम्ही सगळं एक्सप्लोअर करू शकता. आणि हे एक्सप्लोअर करून संध्याकाळी आपण 5:30 वाजता स्टेशनला येणार आहोत. आणि स्टेशनला आपली 5:45ची ट्रेन असणार आहे, सेम अवंतिका एक्सप्रेस, जी मुंबईला सकाळी 6:30 वाजता मुंबई सेंट्रलला पोचते. संध्याकाळी 5:45 वाजता तिकडनं निघते आणि सकाळी 6:30 वाजता ती मुंबईला पोचते. तर त्या ट्रेनने आपण 3 टायर AC आपण परत मुंबईला येणार आहे. असं करून आपली त्या दिवशी संध्याकाळी 5:30 वाजता टूर एंड होते, ज्या टूरमध्ये आपण पहिल्या दिवशी उज्जैनचं दर्शन घेतलं आहे, सर्व उज्जैनची मंदिरं गेलेली आहेत. दुसऱ्या दिवशी आपण ओंकारेश्वर केलेलं आहे, मामलेश्वर केलेलं आहे. सेम डेला आपण इंदोरमधल्या रात्री सराफा बाजार केलेला आहे. आणि त्याच्या तिसऱ्या दिवशी, ज्या शेवटचा दिवस आहे, तिथे आपण इंदोर एक्सप्लोअर केलेलं आहे, साईट सीन केलेले आहेत. अन्नपूर्णा मंदिर केलेलं आहे, खजाना गणेश मंदिर केलेलं आहे, इंदोरचे काही थोडेसे मार्केट एक्सप्लोअर केलेले आहेत. तर हे असं सगळं 3 दिवसाची ही पूर्ण आपली आयटनरी आहे, 2 नाईट 3 डेची. यामध्ये आपली ही टूर सगळी जाणार आहे. तर ह्या टूरमध्ये आता काय काय इन्क्लूड आहे, तर ते सर्वात मी पहिलं तुम्हाला आता आधी सांगतो की आपण ह्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड करून देतो आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे आपल्याकडून. तर ह्यामध्ये सर्वात पहिलं तर तुम्ही जो काय आपलं ह्या टूरचा हे पॅकेज असेल, ज्या किमतीला हे आपलं पॅकेज असेल, त्या पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय इन्क्लूड आहे, तुम्ही भरणाऱ्या पैशामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे, ते सर्वात पहिलं मी आधी सांगतो. ह्यामध्ये आपल्याला सर्वात पहिलं ट्रेन तिकीट इन्क्लूड आहे, 3 टायर ACची जाण्याची आणि येण्याची. दोन्ही रिटर्न तिकीट आपल्या ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत तुमच्या पॅकेजमध्ये. दुसरं, ह्याच्यामध्ये 2 टायमाचा ब्रेकफास्ट आणि 2 टायमाचं रात्रीचं जेवण इन्क्लूड आहे, ज्यामध्ये तुमचा लंच बाहेर असो, जो तुम्हाला स्वतःला करायचा असो. तर हे 2 ब्रेकफास्ट आणि 2 डिनर आपल्याकडनं ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड केलं जातं. त्याच्यानंतर प्रत्येक दिवसाला 1 पाण्याची बॉटल आपल्याकडनं तुम्हाला दिली जाणार. तसेच 3 स्टार हॉटेलमध्ये राहण्याची सोय, जसं 3 स्टार दोन्ही हॉटेल 3 स्टार आहेत, त्या हॉटेलमध्ये आपली राहण्याची सोय त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. ट्रान्सपोर्ट ह्यामध्ये इन्क्लूड आहे. ट्रान्सपोर्टमध्ये आपला टेम्पो ट्रॅव्हलर असेल, तो ट्रान्सपोर्ट आपल्या ह्यामध्ये इन्क्लूड आहे पॅकेजमध्ये. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं, साईट सीनला जर कुठे काही आपलं तिकीट्स असतील, जसं म्हणा बोटिंग असेल, किंवा काही ठिकाणी 1-2 ठिकाणी आपल्याला रिक्षाने पुढे जावं लागतं, तर ते सगळं आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड करून दिलेलं आहे पॅकेजमध्ये, जे ह्या पॅकेजमध्ये आपल्याला इन्क्लूड आहे तिकडे गेल्यानंतर. फक्त ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नसलेलं म्हणजे जे VIP पासेस आहेत, उज्जैनचे VIP पास आहे, कालभैरवचा आहे, महाकालचा आहे, आणि ओंकारेश्वरचा हा VIP पास आपण ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला नाही आहे. कारण हे ऑनलाईन बुकिंग आहे, हे तुम्हाला डायरेक्ट तुमचं आधार कार्ड किंवा तुमचे काही पर्सनल डिटेल्स देऊन हे तुम्हाला ऑनलाईन बुक करावं लागतं. ते आपण फक्त ह्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं नाही आहे. आणि त्याची अमाऊंट पण जास्त नाही आहे, ते 250 आणि 300 रुपये एवढीच त्याची किंमत आहे, छोटी अमाऊंट आहे. तर ते तुम्ही आमच्या थ्रूसुद्धा बुकिंग करू शकता. आम्ही तुम्हाला सगळ्या त्याचं गायडन्स करू की तुम्हाला ही बुकिंग कशी करायची आहे म्हणून. ते तुम्हाला माझ्या थ्रू किंवा आपल्या कंपनीच्या थ्रू हे तुम्हाला बुकिंग करून दिलं जाईल, तुम्हाला डिटेल्स जर तुम्ही दिलेत तर इथून. तर ते फक्त पेमेंट आपल्या ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड नाही आहे, बाकी सगळं ह्या पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे. तर तुम्हाला आता मी हॉटेलच्या डिटेल्स देतो. तर हॉटेलच्या डिटेल्स देण्यापेक्षा, म्हणजे हॉटेल्स तुम्हाला कुठचे आपण देणार आहोत, त्या हॉटेल्सचे मी तुम्हाला फोटो किंवा छोटे व्हिडिओ तुम्हाला मी इथे साईडला दाखवतो. त्या हॉटेलचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ह्याच्यामध्ये आपल्या ह्या रूम्स आपल्याला आपण ज्या देणार आहोत त्या रूम्सचं मी तुम्हाला इथे व्हिडिओ दाखवतो आहे. त्यानंतर आपलं इंदोरचं हॉटेल असणार आहे, ते इंदोरचं हॉटेल पण आपलं खूप सुंदर आहे. इंदोरच्या हॉटेलचा पण मी व्हिडिओ आणि हे तुम्हाला इथे मी दाखवतो आहे. हे आपले हॉटेल्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे, आणि ह्या हॉटेललाच आपला ब्रेकफास्ट असणार आहे, आणि ह्या हॉटेललाच आपला डिनर इन्क्लूड असणार आहे. दोन्ही आपले ब्रेकफास्ट आणि आपले डिनर ह्या दोन्ही हॉटेल्सला आपले इन्क्लूड असणार आहेत 2-2 दिवसाच्या, ज्यातल्या 1 दिवस आपण इंदोरला राहणार आहोत आणि 1 दिवस आपण उज्जैनला राहणार आहोत. तर हे आपल्या पॅकेजच्या डिटेल्स आल्या.
तर जसं आता मी तुम्हाला ह्या पॅकेजची पूर्ण डिटेल दिली, डे वाईज आयटनरी मी तुम्हाला सांगितली की आपण कुठे कुठे कसं कसं जाणार आहोत आणि कुठे थांबणार आहोत, कुठच्या हॉटेलला थांबणार आहोत, ते पण मी तुम्हाला सांगितलं 3 स्टार हॉटेल आहे. तर आता तुम्ही मला सांगा की ह्या पॅकेजची प्राईस काय असेल, मला कमेंट करा किंवा मला मेसेज करून सांगा. कंपनीचे मी काही नंबर्स इथे तुम्हाला खाली मेन्शन करेन, मला त्याच्यावरती मेसेज करा. एक तुमच्याकडनं मला अंदाजा की तुम्हाला काय वाटतं हे पॅकेज कितीला असेल. पण हे जे काय पॅकेजची प्राईस असेल हे 100% मी तुम्हाला सांगतो की तुम्ही दिलेल्या प्राईसपेक्षा ही कमीच प्राईस असेल, जी तुम्हाला मी माझ्या मेसेज केल्यानंतर, कमेंट केल्यानंतर तुम्हाला मी पर्सनली मी ह्याचा पॅकेजचा मी एक अंदाजा देईन की हे पॅकेज तुम्हाला कितीला पडते. आणि 100% सांगतो की हे पॅकेज तुम्हाला खूप स्वस्तात पडणार आहे. एकदम पॉकेट फ्रेंडली हे पॅकेज आहे आपलं, म्हणजे सगळ्यांच्या खिशाला परवडेल असं पॅकेज आहे. हे असं नाही की आपण त्याच्यामध्ये 3 टायर ट्रेन AC देतो, AC ट्रेन देतो आहे, 3 टायर 3 स्टार हॉटेल देतो आहे म्हणून हे खूप मोठं पॅकेज असेल. बऱ्याच याच्यामध्ये आपण चार्जेस लावलेले असतील किंवा आपण ह्याच्यामध्ये जसं समजा आपण इन्क्लूड करून देतो आहे की बोट चार्ज इन्क्लूड करून देतो आहे, रिक्षा चार्जेस आपण इन्क्लूड करतो आहे, आपले डिनरचे चार्जेस इन्क्लूड, म्हणजे हे सगळं जर इन्क्लूड करतो आहे तर ह्याचं पॅकेजचं तुम्हाला असं वाटत असेल की खूप कॉस्टली पॅकेज असेल हे. तर असं नाही आहे, हे पॅकेज खूप स्वस्तात पडणार आहे तुम्हाला. आणि ह्या पॅकेजची जर बुकिंग, हा व्हिडिओ बघून जर तुम्ही ह्या पॅकेजची बुकिंग केलीत आणि मला हा व्हिडिओ शेअर करून जर तुम्ही मला ह्या पॅकेजबद्दल विचारलं तर त्या पॅकेजच्या प्राईजवर तुम्हाला 10% डिस्काउंटसुद्धा तुम्हाला मिळणार आहे माझ्याकडनं. आणि हे पॅकेज आपलं 1 ऑगस्टपर्यंत व्हॅलिड आहे. 1 ऑगस्टपर्यंत तुम्ही ह्याची बुकिंग करू शकता. 1 ऑगस्टनंतर जी बुकिंग केली जाईल त्याच्यासाठी तुम्हाला ह्या पॅकेजवरती डिस्काउंट मला देता येणार नाही. 1 ऑगस्टपर्यंत गेलेल्या पॅकेजवरच मी तुम्हाला डिस्काउंट देईन. आणि ह्या व्हिडिओ थ्रू, ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही जर बुकिंग केलेली असेल, हा व्हिडिओ मला टॅग करून माझ्या अकाउंटला किंवा इंस्टाग्रामला, तर तुम्हाला ह्या पॅकेजवरती 10% डिस्काउंट मिळेल. तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि जाणून घ्या. कमेंटमध्ये मला मेसेज करा की ह्या पॅकेजची प्राईस काय आहे आणि हे पॅकेज कितीला पडणार आहे. ह्या पॅकेजसाठी खरंच मी तुम्हाला असं सांगेन की हे पॅकेज तुम्हाला खूप स्वस्तात पडणार आहे. आणि उज्जैन, इंदोर आणि ओंकारेश्वर हे तिन्ही एक्सप्लोर तुम्हाला ह्याच्यामध्ये करायला मिळणार आहे आणि खूप स्वस्तामध्ये करायला मिळणार आहे. तर लवकरात लवकर बुकिंग करा, मला मेसेज करा, कमेंट करा आणि जाणून घ्या ह्या पॅकेजची किंमत काय आहे ते. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असे व्हिडिओ मी अजून बनवले पाहिजे का हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर मॅडम तुम्हाला कसं वाटलं काव्यांश टूरसोबत येऊन टूरला? माझं नाव राखी गोटीकर. मी पहिल्यांदाच काव्यांश टूरसोबत ट्रिप केली आहे आणि उज्जैन ट्रिप ही खूप सुंदर झाली आहे. ओंकारेश्वर आणि कालभैरवचं दर्शन तर खूप अप्रतिम झालेलं आहे. आणि गर्दी असूनसुद्धाही VIP दर्शनमधून आम्हाला दर्शन करवलं गेलं आहे. तर खूपच सुंदर झालेलं आहे. आणि जेवण पण खूप सुंदर, सगळीकडे आम्हाला हॉटेलमध्ये खूप चांगलं प्रोव्हाइड केलेलं गेलं होतं. सो ही टूर आमची खूपच सुंदर झाली आहे. आजचा शेवटचा दिवस आहे, तर आता एक शॉपिंग राहिली आहे फक्त, बाकी नंतर फ्लाईटने मुंबई. आणि तुम्हाला हॉटेल्स कसे वाटले आपले? हॉटेल्स तर खूप सुंदर होते, रेटिंग्ज वाईज पण खूप छान होते, सर्विस पण खूप छान होती. ओके, थँक्यू. थँक्यू. मॅडम तुम्हाला कसं वाटलं काव्यांश टूरसोबत टूर करून? नमस्कार, माझं नाव दीपाली. काव्यांश टूरमधून माझा हा पहिलाच अनुभव आहे. आणखीन म्हणजे पहिलीच ट्रिप आहे अमोल सरांबरोबर. आणि अतिशय म्हणजे उत्कृष्ट पद्धतीने त्यांनी सगळे अरेंजमेंट्स केलेले होते. आणि वी आर रिअली हॅपी की आमचं दर्शन पण त्यांनी इतकं सिस्टमॅटिकली आणि इतकं छान पद्धतीने केलं. म्हणजे आम्हाला कुठेही असं थांबावं लागलं नाही, कुठेही रश नव्हतं. आमचं राहण्याची, खाण्याची सोय अतिशय अप्रतिम पद्धतीने त्याने हँडल केलं सगळं. त्यामुळे आम्हाला कुठलाच त्रास नाही झाला. तो आय रिअली रेकमेंड एव्हरीवन should travel with Kavyansh tour and I'm so thankful to you Amol sir for that. Thank you so much. थँक्यू. मॅडम तुम्हाला कसं वाटलं आपल्यासोबत टूर करून? हॅलो एव्हरीवन, मी लावण्या धुरी. आणि काव्यांश टूर एकदम मस्त आहे. खूप सुंदर अरेंजमेंट केलेली अमोल सरांनी. आणि सगळं आमचं देवदर्शन, इवन राहण्याची सोय, खाण्याची सोय एकदम मस्त झालेली. खरंच कुठेही त्रास झाला नाही आणि सगळं व्यवस्थित झालं, मस्त. आणि मी खरंच सगळ्यांना रिकमेंड करते की तुम्ही काव्यांश टूरला फॉलो करा आणि प्लीज त्यांच्याबरोबर ट्रिप नक्की एन्जॉय करा. थँक्यू. थँक्यू. नमः पार्वती पते.